हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा. जर आवडला तर जरूर लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल, रोज 3:30ला येणारे माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा. मी सुरुवातीलाच एक वाक्य बोलेन की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसेल. जसं तुम्ही आता गेले काही दिवस पाहत आहात की मी पूर्णपणे जो काही आपलं घर सेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोबत एकटी आहे. असतात मुलं, तुमचे दादा, पण प्रॉपरली सगळीजण हाताखाली मिळत नाही आहेत. ज्यांना जसा वेळ मिळेल तसं. मुलांच्या एक्झाम ज्या आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहेत. फक्त 5 दिवस राहिलेले आहेत. मला त्याच्या आधीच 2 दिवस रिलॅक्स व्हायचं आहे. त्यांच्या एक्झाममध्ये कुठेही माझं काहीच नको आहे, जे त्यांना पण मानसिक त्रास देईल आणि मला पण थोडंसं दुर्लक्ष होईल त्यांच्याकडे. ह्या हिशोबानं मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरून घेत आहे. मग एक्झामच्या दिवसामध्ये त्यांचंही माइंड रिलॅक्स आणि आपल्यालाही थोडा त्यांना वेळ देता येईल. ह्या हिशोबानं हे सगळं एक 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 मी करून घेत आहे. जसं आता तुम्ही एक एक बघताय सगळं मी करत आलेले आहे. किचन लास्ट ठेवलेलं आहे. तसं आज मी काय घेतलेलं आहे हातामध्ये, तर आज ना टोटली पाणी करून पूर्ण जे आपलं फर्निचर आहे, मी अजूनपर्यंत त्याला पुसलेलं नव्हतं. काय आरसे वगैरे जे आपलं मेकअपचं एवढंच पुसलेलं होतं. पण हे फर्निचर कुठलंही पुसलेलं नव्हतं, कारण काय यांना सगळं डबल टिबल कामं चालूच होती. म्हणजे कसं आपले कार्पेंटर अर्धे कामं सोडत होते, तुम्हाला माहीत आहे. आता दरवाजे बनवले तर त्याला ना हँडलच लावायचं सोडून दिलेलं. मग ते पुन्हा येऊन लावलं. अशा पद्धतीने ते कामं करत होते. त्यामुळे मला माहीत होतं की सगळं जेव्हा प्रॉपर रिकामं होईल, एक दिवशी पूर्ण झाडून काढलं. अरू हिवत पाणी वत. आता एक कपाट पुसून काढूया. चांगलं पाणी आहे हे घाण पाणी. चांगलं पाणी कशात दिसतंय तुला चांगलं? बघ की. इथे ना मला खूप भीती वाटत होती वरती चढायला. पाणी दुसरं बनवून घेतलं आणि आरूला म्हणलं वरचं जे आहे फक्त वरती एक जो तुम्हाला आडवी पट्टी दिसत आहे ना, तेवढं मला पुसून दे. कारण माझं तेवढं धाडस होईना झालेलं होतं. एक तर त्या खुर्चीवर चढायचं म्हणजे भीतीच वाटत होती. खुर्चीवरून हात पोचे ना, कशी बशी चढले. कारण ह्या खुर्च्या अजून बरी आहेत, पण त्या स्टूलवरती चढून ते पुसायचं हिंमत होईना. आरूला म्हणलं मी लक्ष देते, तू फक्त तेवढा पोर्शन मला पुसून दे. त्यामुळे कसं बसं त्यानं तेवढं पुसून दिलेलं होतं. बरंचसं काम जे होतं ते महत्त्वाचं वरतीच होतं, कारण वरती खूप घाण होती. जसं तुम्ही पाहिलेलं होतं परवा मी झाडलेलं होते तेव्हा. आणि टोटली मग जेवढं आपलं TV युनिट आहे तेवढं क्लीन केलं. ग्लॉसीचा एक फायदा आहे की हलकंसं जरी कापड मारलं तर खूप छान असं क्लीन होतं. TV युनिट जे आहे ते आपल्या किट्टोनं सजवलेलं आहे. कशी खुश आहे? मी केले मी. बघा अजून काय सजवलेलं असं काही नाहीये. जे आपलं आहे ते थोडकं ठेवलंय. अजून बघायला पाहिजे बॉक्समध्ये कुठं काय काय सामान आहे, पण जास्त नाही ठेवणार. हा बस, कारण उगाच भरायचं नाहीये. तिथल्या शोकेशगच सिंपल सोबर तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता बऱ्याचशा कमेंट येतील हे फ्लॉवर पॉट हलव. तुझ्या मावशा नाही छान दिसते. हा पण म्हणणार बघ तू 100%. नाही म्हणणार मावशांची आणि माझी चॉईस एकच आहे. या पडद्याबद्दल पण सांगत होतो का नव्हतं तुम्हाला? हा पडदा राहू दे, तू वाला बदला म्हणून. तर असं स्वच्छ पुसलं, थोडकं असं सजवलं. आणि हो, एक मूर्ती आहे, मी तर नाही ठेवणार, वरती ठेवणार आहे, कारण तिचं तोंड दक्षिणेला होतं. चिवला खूप आवडली. हे बघू शकता, हे राधाकृष्ण. हे राधाकृष्ण आपल्याला कोणी दिलेले आहेत? नाशिकला मी मीटअपला गेलेले होते तेव्हा कल्पना म्हणून पूजेला आलेली. आता तिची काय ओळख करून द्यायची खास गरज नाही आहे. पूजेला आलेली तुम्हाला माहिती आहे कल्पना. तर तिनं मला तेव्हा तिथं भेट दिलेली होती. त्या घरात ठेवलेली होती तिथंच. त्याच्यानंतर पुन्हा मग इकडं आलेली होती, पण बॉक्समध्ये होती. कारण ह्या कुठल्याही वस्तू मी वर काढलेलं नव्हतं. सगळं काढलं वर बऱ्यापैकी, पण हे काढलेलं नव्हतं. असं म्हणजे शोपीस वगैरे ते आता सगळे काढले. हे सगळं वरती ठेवणार आहे, दाखवेन मी. तात्पुरतं इथं ठेवलेलं आहे. असो बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. हलकं फुलकं केलं. आता एवढ्याला तरी काढा काय म्हणू नका. थोडंफार फ्लॉवर पॉट पाहिजे तर, कारण मग त्याशिवाय शोभा नाही आहे. सिम्पल वर वाटत नाही आहे.
जसं तुम्ही पाहिलेलं आहे की आपण शोचं कुठलंही एक्स्ट्रा मटेरियल खरेदी केलं नाही. बाकी जे लागतं घरासाठी, आता नवीन घर झाले, जेवढं लागतं तेवढं मी खरेदी केलं. अगदी बेडशीट असू दे, सोफे असू दे, त्याचे कवर असू दे वगैरे, पण शोचं कुठलंच नाही घेतलं. म्हणलं आता काही नको शोचं, जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा थोडंसं तुमच्या सल्ल्यानंच घेऊया. कारण बऱ्याच जणींचा विरोध आहे ह्या फ्लॉवर पॉट वगैरे, याला काढून फेका, काढून टाका म्हणतात. आता मी वरती बेडरूम जी आहे ती क्लीन करून घेणार आहे. पूर्णपणे सगळं पुसून अगदी चकाचक. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं, हात फिरे तिथं लक्ष्मी वसे. कशासाठी आणि का ते पण थोडक्यात सांगेन. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे ह्या वस्तू नाही आहेत, अरे माझ्याकडे सुखसोयी सुविधा नाही आहेत, म्हणून मी कदाचित सुखी नाही आहे, हॅपी नाही आहे, किंवा मी पॉझिटिव्ह नाही आहे, आनंदी नाही आहे. आज तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं तर जवळजवळ 2.5 वर्षाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत माझ्या आधीच्या घरातले. आपल्या घर ते फक्त 2 खोल्याचं, तिथंच राहणं, बसणं, उठणं, झोपणं, तोच हॉल जो फक्त 5 माणसांसाठी झोपायपुरता होता. कुठलीही गोष्ट अजिबात अशी ऐशोआराम म्हणतात ना की अशा पद्धतीने काही नव्हतं. पण तिथं मी तेवढीच, मीच नव्हे तर आपली ऑल फॅमिली तुम्हाला हॅपी, आनंदी, कधीही कुठल्या गोष्टीची आयुष्यामध्ये कमी आहे म्हणून कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी कधी शेअर केलं नाही ना, तुम्हाला कधीही दिसलं नाही ना, आम्हाला कधीच त्या गोष्टीची खंत वाटली नाही. कारण मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे, जे आहे जेवढं आहे तेवढ्यालाच आपण आहे तेवढं सुंदर, छान, नीटनेटकं, स्वच्छ जर ठेवलं तर प्रत्येक जागी ती पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जाच असते ती आपल्याला आनंदी आणि हॅपी लाईफ जगायला मदत करते. आपल्या आयुष्यातल्या असणाऱ्या कमीसुद्धा आपण ॲक्सेप्ट करायला शिकतो, कमीमध्ये सुद्धा आपण आनंद घेतो. आणि असं म्हणलं जातं की आल्यानंतरसुद्धा उतू नये, मातू नये. म्हणजे कसं, आता मला एवढं मोठं हे झालेलं आहे, तर ह्या गोष्टीचा बॅलन्स जो आहे, जो व्यक्ती बॅलन्स जीवन जगतो ना, त्याला बघा कधीच कुठल्या सुखाची कमी नसते. तो प्रत्येक गोष्टीत सुख घेतो. नसलं तरी पण तो सुखी राहतो, असलं तरी पण तो म्हणजे माज दाखवत नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण लाईफ जगतो ना, तेव्हा आपल्या लाईफमध्ये बऱ्यापैकी सुख जे आहे ते आपण स्वतःच कमवतो. आता मशीन बघू शकता, तिथं होती ना जवळजवळ 3 महिने. 3 महिन्यात मशीनचा जो कलर होता ना, तो पूर्ण कलर चेंज झालेला होता. कारण कसं, मी तुम्ही पाहिलेलं आहे, मी डेली एक कपडा होईना फिरवायची, कारण का व्हाईट होतं आणि स्वच्छ करावंच लागतं, धुळं वगैरे होतं. आणि पूर्ण 3 महिन्यातनं त्याला एकसुद्धा कापड नाही. इथं आलं तेव्हा तर मी हलक्या कोरड्या कपड्याने फक्त पुसून घेतलेलं होतं. त्यामुळं रगडून रगडून रिनआला जो आहे त्यानं व्यवस्थित क्लीन केलं. मी मशीनच्या बाबतीत एक फार म्हणजे समाधानी आहे की खूप दिवस झालं घेऊन, आता जवळजवळ 6 वर्ष होऊन गेली, पण अजिबात तिचं काहीही प्रॉब्लेम नाही. आता इथं काय माहीत, आता इथं बोरचं पाणी आहे, तिथं आपलं महानगरपालिकेचं पाणी होतं, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण बोरच्या पाण्याला मशीन असू दे, ॲक्वागार्ड असू दे, थोडंसं आपल्याला मेंटेनन्स काढता असं म्हणतात. तर मी अनुभवलेलं नाही आहे. बघूया आता इथं आपल्या इथं पण आता पाणी आलेलं आहे महानगरपालिकेचं. मी तेच विचार करते आहे की बोरचं कमी वापरायचं आणि महानगरपालिकेचं जे आहे ते वापरायचं. कारण सगळ्या बाथरूममध्ये सगळीकडे नुसतं खारं खारं, सगळे नळ पांढरे डाग पडलेले आहेत, बाथरूमच्या टाईल्स वगैरे पांढऱ्या होतात, किचनमध्ये तेच होतं. बोरच्या पाण्याचा काही उपयोग नाही असं मला तरी जाणवायला लागलेलं आहे. असं मी माझं मत व्यक्त केलं. पाणी सगळ्यात महत्त्वाचं जीवन आहे, कसं का असेना, पण मला जे वाटलं दोन्हीपैकी फरक जो आहे तो फक्त मी बोलून दाखवलेला आहे. आता बऱ्यापैकी सगळ्या खिडक्या वगैरे क्लीन करत, बाहेरचा पोर्शन जो होता तो क्लीन केला. इथं पण चेंजेस केलेला आहे, थोडंसं ठेवून दिलेलं आहे. आणि मशीन बघू शकता, फायनल लुक. रिनआला सगळ्यात बेस्ट फक्त व्हाईटसाठी. मी कायम सांगते तुम्हाला, कारण कधी कधी माझ्या सांगण्यामुळे कोणीतरी आणून चुकीच्या ह्याच्यावर वापरलं तर ते प्रॉब्लेमदायक त्यांना ठरतं. म्हणून मी सांगते फक्त व्हाईटसाठी. व्हाईट कुठलीही वस्तू असू दे किंवा व्हाईट कपडे असू दे, रिनआला जरूर वापर. बरे कुणाची मशीनवाल्यांची पाईप द्या. हां, हे बघ, कुठली पाईप बघायची बघ. ही पाईप बशी ना तुला? अरे ही सोपी आहे पाईप बसवायला. मला ना ह्या 2-3 दिवसात भरपूर कमेंट आल्या की ताई वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं, झालं का वगैरे, अशा भरपूर साऱ्या कमेंट आल्या. तर तेच मला तुम्हाला शेअर करायचं होतं, पण जसं म्हणलं की मी वाईज द्यायच्या वेळेला विसरत होते आणि पुन्हा कमेंट ऐकलं की अरे देवा म्हणायची. काय झालं तर सांगते मी. प्रत्येक शुक्रवार, आता जसं माझं कुठलाही शुक्रवार असा फेल गेला नाही, त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मी लिहून ठेवलेलं होतं ॲडव्हान्समध्येच. आणि
जो महाशिवरात्रीचा होता ना त्या दिवशी जो आलेला होता ना तो पण मी काउंट केलेला होता आणि पुन्हा म्हटलं आता फायनल उद्यापन करायचं आहे म्हणून जाऊन बघते तो त्यात काउंट झालेला होता, त्यामुळे मग तो कट केला. आता जो येणारा आहे उद्या परवाचा शुक्रवार त्या दिवशी माझं उद्यापन येतं, म्हणजे 11वा शुक्रवार जो आहे तो येतोय या ह्याच्यामुळं. आणि हे सांगायचं विसरले, आपण बऱ्याच जणांनी मला कमेंट भरपूर साऱ्या केलेल्या होत्या, तशाच काल पण कमेंट आले की ते फुगे का लावलेले. तर कोल्हापूरमध्ये ना बऱ्यापैकी होळी जर बघायला गेली तर फुगे हे लावतात. आता मला माहीत नाही का लावतात, कशासाठी, डेकोरेशनसाठी लावत असतील. तुमच्या कमेंटला मी दादाला विचारलं, मी पण बघितलेलं आहे. मी जसं लग्न करून इकडं आले ना तेव्हापासून बघते की बऱ्यापैकी होळीला फुगे लावतात लोक. मग तुमच्या दादाला विचारले की तुम्ही आत्तापर्यंत लावत नव्हता, तुम्ही आत्ताच का लावले. तर म्हणले येताना मला दिसले, मिळाले, मी घेऊन आलो आणि लावलं. असं तुमच्या कमेंट पण बरोबर आहे, जे दिसलं नाही आतापर्यंत ते बघितलं तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हानिकारक आहे, हिताच्याही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तुमच्या दादानं काय काय आणले, यात काय काय, दूध पण आहे का, दूध आणले, लस्सी आणली, तेच ना किंवा लस्सी पिवा पहिला, गरमी झाल्या. पण असं म्हणतात की थंड पिल्यानंतर ठीक आहे धुवून घे चौघांना. खाने के लिए हमेशा तयार है. खाने के लिए जवळजवळ 80% 2 हॉल 2 बेडरूम हे आपल्या सेट झालेले आहेत. 80 का म्हणेन, कारण 20% यातलं काय काय थोडंसं इकडं तिकडं आहे, थोडंसं पोर्चमध्ये आहे, थोडंसं टेरेसला आहे, ते बघून इकडं तिकडं थोडंसं लावावं लागणार आहे. कारण आपल्या आधीच्या घरातलं थोडंसं सामान जे आता चांगलं आहे, बाकी बघा जेवढं खराब वाटत होतं, बाद वाटत होतं तेवढं सगळं मी काढलेलं आहे. काही तुटलेलं फुटलेलं आहे, कारण 2-3 महिना 2-3 जागी इकडून तिकडून पसारा हलवलेला होता. तर असो, आता हे काय तुम्हाला फायनल हाऊस टूर म्हणून मी देत नाही आहे. नवीन ताई होत्या, खूप कमेंट होत्या की छोटीशी हाऊस टूर दे, तर छोटीशी हाऊस टूर समजा ही तुमच्यासाठी. त्यामुळे होता होईल तेवढं मी माझ्या परीने हे केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपल्याला सजवायला गेलं, नटवायला गेलं तर खूप आहे, पण आता डोक्यात मला ना सजवायचं आहे ना नटवायचं आहे. मला फक्त एवढंच आहे की मला आता पसारा होईल तेवढा जो आहे तो जिथल्या तिथं लावून रिकाम व्हायचं आहे. तर आज तुमच्या ताईनं सगळं घर स्वच्छ केलेलं आहे आणि माझं जे आवडतं जे मी आणलं होतं ते या कोपऱ्यात आलेलं आहे. हां, ते शेरूसाठी आम्ही इथं गादी ठेवलेली आहे, त्या शेरूची शेरूसाठी शो केला आहे. एक ह्या कोपऱ्यात आले. असं तर ताईने तुमच्या खूप छानपैकी सगळं घर स्वच्छ केलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये ना भरपूर सारं प्रेम जे होतं ते बाबांना देण्यात आलेलं होतं. बऱ्याच जणींनी त्यांचे अनुभव शेअर केलेले होते आणि बऱ्याच जणी थोड्याशा म्हणजे दुःखात पण होत्या की ज्यांच्या आयुष्यामध्ये ते सुख नाही आहे, त्यांना ते थोडंसं आठवण येते त्या गोष्टी बघितल्यानंतर, आई, आजी, बाबा वगैरे. असो, स्वामी महाराजांना सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला भरभरून सुख देऊ, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या कमी ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण हो, हीच स्वामींच्यांनी प्रार्थना. आणि मी व्हिडिओ सेंड करते, आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.